महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिलेली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांबद्दल। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तर माहीतच असेल की मार्च महिन्याचा 20वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता अजूनही सरकारने तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही। हे पैसे काही कारणामुळे तुमच्या खात्यात जमा झाले नव्हते, पण आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की मार्च महिन्याचा, एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हे 3 हप्ते मे महिन्याच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यासाठी सरकारने अनेक अटी निर्माण केल्या आहेत। त्या अटी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण आपण देत असतो खऱ्या आणि विश्वास असलेल्या बातम्या। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या लाडक्या बहिणी महिन्यापासून वाट पाहत होत्या, ज्यांना मार्च महिन्याचा 20वा हप्ता अजूनही मिळालेला नाही, त्या सर्व लाडक्या बहिणींना आज खूप मोठा आनंद आला आहे, कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण सुरू केलेला आहे। आज दिनांक 9 मे 2026 रोजी वाटपाला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 20वा, 21वा आणि 22वा हप्ता कधी जमा होणार, कोणाला पैसे मिळणार, कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले, मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर योजना बंद झाली का, सरकारने 4,500 रुपयांची गिफ्टची घोषणा केली आहे, ती खरी आहे का। लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी बोलूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली आहे ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ते म्हणाले की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 20वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता आणि मे महिन्याचा 22वा हप्ता हे तिन्ही हप्ते मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये देण्यास सुरुवात करणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्यांना अजून मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांनाही आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही। 20वा आणि 21वा आणि 22वा हे तिन्ही हप्ते एकत्रित करून मिळणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे। अनाथांचा नाथ, लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या सर्व बहिणींनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, कारण लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुम्हाला 3 महिन्याचे हप्ते एकत्रित करून तुमच्या खात्यात जमा होणार। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता लगेच तुमची ई-केवायसी झाली आहे का नाही ते तपासून घ्या। जर झाली नसेल तर ताबडतोब करून घ्या। लाडक्या बहिणींनो, आता सांगतो सर्वात महत्त्वाची बातमी, आणि ही बातमी ऐकून तुम्हाला देखील खूप आनंद होईल। राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक विशेष गिफ्टची घोषणा केलेली आहे। ते गिफ्ट काय आहे? लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 4,500 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः महाडीबीटीचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। बहिणींच्या आयुष्यात शाश्वत समृद्धी घेऊन येवो अशी सरकारची भावना आहे, आणि त्यामुळे या दिवशी हप्ता वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, आता बोलूया एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। अलीकडे सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू होत्या की मुंबई हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार आहे।
लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, घाबरण्याची काहीच गरज नाही. झालं काय होतं की मुंबई हायकोर्टाने सरकारला एक नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीत म्हटलं होतं की सरकारच्या तिजोरीत जर पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी. ही बातमी ऐकून अनेक लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या होत्या. सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या जात होत्या. पण लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या गैरसमजावर स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नका. योजना बंद होणार नाही. सरकार लाडक्या बहिणींना दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली. आता मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरूच ठेवणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही कधीच मोडणार नाही. लाडक्या बहिणींनो, ऐकलं का? स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बातम्या पहा आणि त्यासाठी आमच्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, आता बोलूया GR बद्दल, म्हणजे शासन निर्णयाबद्दल. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने एक महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी. या बैठकीत GR काढताना सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली गोष्ट, ज्या बहिणींची eKYC पूर्ण नाही त्यांनी eKYC करून घ्यावी. दुसरी गोष्ट, ज्यांची eKYC झाली आहे त्यांनाच हप्ता मिळणार. तिसरी गोष्ट, महाडीबीटी पोर्टलद्वारे बँक खात्यात पैसे जमा होणार. त्यामुळे बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, योजना पुढेही सुरूच राहणार. सरकार ही योजना बंद करणार नाही. लाडक्या बहिणींनो, या चारही गोष्टी लक्षात ठेवा. विशेष करून eKYC आणि आधार बँक लिंकिंग या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लाडक्या बहिणींनो, आता सांगतो कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये तिन्ही हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते नक्की बघा. त्यामध्ये पुढील प्रमाणे जिल्हे असणार आहेत: पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरच वितरण सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, 20 जिल्ह्यांमध्ये 20वा, 21वा आणि 22वा या तिन्ही हप्त्यांचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या यादीत नाही त्यांनी काळजी करू नका. येत्या काही दिवसांमध्ये उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वितरणास सुरुवात होईल. लाडक्या बहिणींनो, आता बोलूया 3 हप्त्यासाठी कोण पात्र आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या गोष्टी असणं आवश्यक आहे. eKYC पूर्ण असणं आवश्यक. बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक. वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष. लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. पूर्वीचे सर्व हप्ते नियमितपणे मिळालेले असणं आवश्यक. आता बघूया कोणाला मिळणार नाही. ज्यांची eKYC बाकी आहे, ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नाही, जे इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. लाडक्या बहिणींनो, आताच तुमची eKYC चेक करा. जर बाकी असेल तर आजच जाऊन eKYC करून घ्या. लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं तीनही हप्ते मे महिन्यात मिळणार. 20वा, 21वा आणि 22वा हप्ता एकत्र करून मिळणार. 4,500 रुपयांचं खास गिफ्ट मिळणार. मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर ही योजना बंद होणार नाही. 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले. eKYC पूर्ण असणं अत्यंत आवश्यक. लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला एक काम आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची eKYC झाली आहे का. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, तुमच्या खात्यात पैसे आले का, नक्की कमेंट करा. कारण तुमची माहिती इतर बहिणींना उपयोगी पडेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना व शेजाऱ्यांना नक्की शेअर करा.
जेणेकरून त्यांचंही टेन्शन दूर होईल. आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही खरी बातमी तुमच्यापासून चुकणार नाही. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. जय महाराष्ट्र.